भाईंदरमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारांचा सुळसुळाट वाढतच चाललाय। जणू काही आता त्यांना पोलिसांची काहीच भीती राहिली नाही अशा आविर्भावात ते वावरतायत। गेल्या 3 महिन्यांपासून या गुन्हेगारांनी वेगवेगळ्या ठिकाणी 4 ते 5 जागी चोऱ्या केल्यात, मात्र अद्यापही या गुन्हेगारांना पकडण्यात पोलिसांना यश मिळालं नाहीये। सर्वात पहिली घटना ही 8 मे रोजी घडली। 18 वर्षांचा कृष्णा चौधरी बँकेतून पैसे घेऊन घरी निघाला होता। तितक्यात 2 बाईक स्वारांनी त्यांच्या हातातली बॅग घेतली आणि पळ काढला। या बॅगेत 6,50,000 रुपये इतकी रक्कम होती। तर दुसरी घटना ही भाईंदरच्या पश्चिम परिसरातील आहे। 56 वर्षाच्या शशिकला अग्रवालच्या हातून जवळपास 1 लाखाची रक्कम घेऊन हे भामटे फरार झाले। तिसरी घटना आहे काशी मीराच्या श्रीष्ठची। काही भामट्यांनी 46 वर्षाच्या अंजू घोष यांच्या जवळच्या 2 लाख रुपयांनी भरलेली बॅग लंपास केली आहे। आणि नुकतीच घडलेली घटना म्हणजे 6 जुलै रोजी मीरा भाईंदर येथील पूनम गार्डन मध्ये राहणाऱ्या 40 वर्षीय प्रदीप भगत आपल्या मॅनेजर बरोबर दीपक हॉस्पिटलच्या बाजूला असणाऱ्या कॉर्पोरेशन बँकेत पैसे काढण्यासाठी गेला होता। ज्यावेळी त्यांनी 4 लाख रुपयांची भरलेली बॅग आपल्या बाजूच्या सीटवर ठेवली, तितक्यात एक बाईक स्वाराने त्यांच्या गाडीचा दरवाजा वाजवला आणि म्हणाला की तुमच्या गाडीला मागून कोणीतरी धडक मारलीये आणि यामुळे तुमच्या गाडीचं खूप नुकसान झालंय। हे ऐकताच भगत आपल्या गाडीतून उतरले आणि मागच्या बाजूने आपली गाडी पाहत असतानाच 20 ते 22 वर्षाचा एक तरुण त्यांच्या गाडीतून भरलेली बॅग बाजूला उभ्या असणाऱ्या बाईकवर टाकून फरार झाला। मात्र सुदैवाची गोष्ट अशी की ज्या वेळेस ही घटना घडली त्यावेळी बाजूलाच असणाऱ्या इमारतीमध्ये सीसीटीव्ही मधील कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली। त्यामुळे आता या भामट्यांचा तपास लावण्यात पोलिसांना नक्कीच मदत होईल। या प्रकारानंतर तुर्तास भगतने नवघर पोलीस ठाण्यात जाऊन 4 लाखाच्या चोरीचा गुन्हा नोंदवला। दरम्यान पोलीस सीसीटीव्ही मध्ये मिळालेल्या फुटेजवरून या चोरांचा तपास करतायत। 6 तारीख को बैंक में आया था, मैं और मेरा स्टाफ था और 4 लाख रुपया निकाला बैंक से बाहर निकाल के बाहर आया, गाड़ी में रखा। तो यहाँ पे जो है कुछ पहले से ही कुछ 7-8 लड़के थे जो प्लानिंग करके खड़े थे और मैं आया तो मैं गाड़ी में बैठा तो एक लड़का लेफ्ट साइड से आया, बोला मेरा गाड़ी पीछे क्या कर दिया। फिर राइट साइड से एक बाइक वाला आया हेलमेट लगा के, वो बोला ना तुम्हारा गाड़ी का नुकसान हो गया। फिर मैं उतर के जैसे पीछे गया तो तीसरा बाइक वाला आके और मेरा दरवाज़ा खोल के बैग लेके लूट के लेके भाग गए। ये सब घटना जो है इधर बगल में एक दुकान है मोदी सेल्स करके, उसका सीसीटीवी में पूरा कैद हुआ है। हाँ, और इसमें 8 से 9 लोग हैं, 3 बाइक है। हाँ, वो सब पूरा सब कैद हुआ है टोटल घटना। पुलिस ने अभी तक इसमें किस तरह की कार्रवाई की है? पुलिस ने अभी पूछ रहा हूँ तो बोल रहा है हमारा काम हो रहा है, हम लोग कर रहा हूँ। हाँ, हम लोग इन्वेस्टिगेशन कर रहा हूँ, हो जाएगा तो आपको बताएंगे। ज्यावेळी आम्ही या घटनांविषयी पोलिसांकडे चौकशी केली त्यावेळी त्यांनी आमच्याशी बोलण्यास सक्त नकार दिला। ते म्हणाले की आम्ही लवकरच या घटनांचा तपास करून आरोपींना अटक केल्यावर मीडियाला सविस्तर माहिती देऊ।